MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 15व्या भारतीय छात्र संसदेचे भव्य उद्घाटन पुण्यात संपन्न झाले। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना दिल्ली विधानसभेचे सभापती विजेंदर गुप्ता यांनी विधिमंडळाच्या कामगिरीत पारदर्शकता आणण्यासाठी राष्ट्रीय विधिमंडळ निर्देशांक असावा असं मत व्यक्त केलं। संसदेत होणारी चर्चा ही विवेक, संयम आणि खेळाडू वृत्तीने व्हावी अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली। या सोहळ्याला मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह, ज्येष्ठ पत्रकार राजीव सरदेसाई, MIT WPUचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विश्वनाथ कराड आणि कार्याध्यक्ष डॉक्टर राहुल कराड यांची प्रमुख उपस्थिती होती। दिग्विजय सिंह यांनी लोकशाही सक्षम करण्यासाठी संविधानाचं महत्त्व अधोरेखित केले, तर राजदीप सरदेसाई यांनी राजकारणात शिस्त आणि खेळाडू वृत्तीची गरज असल्याचं सांगितलं। डॉक्टर राहुल कराड यांनी उच्च शिक्षित तरुणांनी राजकारणात येण्याचं आवाहन करत छात्र संसदेच्या उद्देशावर प्रकाश टाकला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते बेल ऑफ डेमोक्रेसीचा घंटानाद करण्यात आला। डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी जातीपातीच्या पलीकडे जाऊन कार्य करण्याचं आवाहन केलं। या 3 दिवसीय परिषदेत देशातील विविध भागातून आलेले विद्यार्थी प्रतिनिधी सहभागी झाले असून शाश्वत विकास आणि सुशासनावर यावेळी विचारमंथन करण्यात आले।